हॅलो पीपल, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग. तर मी फायनली आता कोकणात आलेलो आहे. मी काहीतरी 5 तारखेला बसलो आहे आणि 6 तारखेला म्हणजे काल मी आलो आहे. आज आहे 7 तारीख आणि आज आम्हाला जरा जायचं होतं, पण इथे कोकणात ना पाऊस पडतो आहे. तुम्हाला आता फिलहाल मी एक व्ह्यू दाखवतो इथला, माझ्या घराच्या इथला. ऑब्व्हियसली तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये तर बघितलंच असेल माझं घर आतमधूनही आणि बाहेरूनही आणि तिथल्या आजूबाजूचा परिसर. तर आत्ताचा तुम्हाला मी एक व्ह्यू दाखवतो. तर हा काय व्ह्यू आहे आत्ताचा. आय एम रिअली व्हेरी हॅपी की तुम्ही लास्ट व्लॉगला खूप प्रतिसाद दिला. असेच कॉन्स्टंट सपोर्ट तुमचा देत राहा. मलाही एक मोटिवेशन मिळतं आणि असेच ब्लॉग मी बनवत राहणार आहे. मोटिवेशन मिळो किंवा नको मिळो, कारण मला जे आवडतं ते मी ऑब्व्हियसली करत असतो. तर आम्ही आता देवगड गार्डनला आलेलो आहे. तिथे जेट्टीनंतर ही काय क्रेज गर्दी आता आणि पाऊसही यायच्या दिशेला आहे. मागच्या टायमाला जेव्हा मी आलेलो तेव्हा एवढी गर्दी नव्हती, पण आता खूप गर्दी दिसते मला. मोस्टली मुंबई वगैरेमधून आलेले लोक जास्त दिसतात इथे. तुम्ही जसंच वरती याल, वरती देवगड बीचला म्हणजे गार्डन ज्याला बोलतात, इकडे तुम्हाला खाण्यासाठी ऑप्शन आहे. एखादी 5 वाजल्यापासून चालू असतात. मोमोज, कटलेट्स, बर्गर, पिझ्झा, पाणीपुरी वगैरे खूप काय ऑप्शन आहे. चहा वगैरेपासून सगळं बेसिक तुम्हाला जे काय पाहिजे ते मिळणार. आणि इथे हे रोपवे चार्जेसही लिहिलेले आहेत, दिसत असतील टायमिंगसोबत. तर आम्ही एक ती पाणीपुरी घेतलेली आणि एक काय होते मोमोज चीज ना, एक चीज मोमोज. हे किती रुपये? 120 रुपये चीज मोमोज आणि 30 रुपये पाणीपुरी. तर हा काय ब्युटिफुल व्ह्यू आहे आता फिलहाल देवगड गार्डन इथला. वरती ढग आहेत, खाली पाणी उसळतं पाणी. खूप लाटा आता मोठे होत आहेत. पावसाचा सीझन जवळ असल्यामुळे थोडं सतर्कतेने राहायला पाहिजे. काही झाडं आहेत तिथली. द पीपल, आज माझा इथे माझ्या गावी म्हणजे देवगडला माझा 3रा दिवस आहे आज. आणि आज मी आलो आहे देवगड जेट्टी इथे. तुम्हाला इथला मी एक व्ह्यू दाखवतो. सकाळपासूनच पाऊस थांबला आहे. आम्ही काल ट्राय करत होतो बाहेर पडण्यासाठी, बट पावसाचा वेग हा जरा जास्त होता, त्याच्यामुळे आज आम्ही आलो आहे आणि खूप चांगलं वेदर आहे फिलहालचा. तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो मी. तर हा काय व्ह्यू आहे. मागच्या वेळेस पण तुम्ही बघितलं असेल, मागच्या वेळेस इथे शिप्स नव्हते इथे वरती आणलेले, म्हणजे बोट्स वगैरे, कारण तेव्हा डिसेंबर होता. तर बोट्स युजली तेव्हा फिशिंगसाठी यूज केले जातात. पण आता समुद्रामध्ये भरती असल्यामुळे पूर्ण पावसाळा आता बोट्स वरतीच असणार. इथे लिटरली फिशचा रेट खूप कमी आहे. 500 रुपये 300 रुपयाला बकेटच्या बास्केट मिळतात आपल्याला.
लोक पण खूप संख्येमध्ये दिसतील तुम्हाला इथे, कारण एकदा पाऊस सुरू झाला की इकडे मासेमारी बंद होते आणि मासे कमी होतात. आणि आता काही दिवसात गणपती वगैरे येतील, तर लोक मच्छी वगैरे नॉनव्हेज सगळं अवॉइड करतात. आत्ताच वेळ आहे, तर लोक खाऊन घेतात. 700 रुपये ला सगो खरबे 700 रुपये 700 रुपये साजिदा 700 रुपये खरबे 300 रुपये खरबे साजिदा खरबे 700 रुपये 700 रुपये खरबे 700 रुपये साजिदा 700 रुपये. सिमरन हे आती काय देतो तर घे. काटे आहेत रे. नाही काय नाही, हे काय नाही. किती असं नाही, ते गालपूटला धरायचं. हे गालपूट डामून धरायचं. शेपटीला नाही, शेपटीला उड्या मारणार. गालपूट डामून धर असं बोलतोय. हा, हे दामून धरायचं. धर दामून धर 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 पुरं दामून. काळे दात आहे त्याला बघ. काय दात आहे. हे बघ. अरे तर आता आम्ही जेट्टीवरती आलेलो. आम्ही मासे वगैरे बघितले. ते मित्रांनी तिथल्या काहीतरी मासे पकडलेले 3-4 प्रकारचे होते. ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो. आता आम्ही जात होतो, परत त्यांनी आवाज दिला. बहुतेक त्यांना काय मासे वगैरे मिळालेत, तर ते बघायला चाललो आहे. हे शेतूक मासा. शेतका बोलतात तेच काय? शेतका, हा तेच. हे बघ मगाची परत का? ते आता बघ, गोल शेंडी पडल्यावर मासे गाव लागले. हे मगाची. रेड असतो. काय पावसात काय मला पैसे येतात. हेरवेळी ना मोठे असतात. ओठ मोठे आहेत त्याचे. ते हे आहेत का, लागतं ते हाताला, एक काटासारखं आहे ते वरती लागते. पालू मासा. अच्छा.
हा काही सकाळचा व्ह्यू आहे. आत्ताच आम्ही उठलो आहे, आंघोळ वगैरे झाली आहे आणि जस्ट बसलो बाहेर बसलो आहे. आणि हा काय ते मला विंचूचा पिल्लू दिसतोय छोटा. कॅमेरामध्ये नीट दिसतं की माहीत नाही, पण एक विंचूचा पिल्लू आहे इथे. पुढे आल्यानंतर तुम्हाला दिसेल स्टॉल आहे इकडे खाण्यापिण्याचे. बघू शकता तुम्हाला काय पाहिजे वगैरे ते. आता मी आज कुणकेश्वरला आलो आहे जसं मी तुम्हाला सांगितलं. आणि फिलहाल तर गर्दी वगैरे नाही दिसत आहे इकडे. मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो फिलहालचा. तर हा काय व्ह्यू आहे. मागच्या ब्लॉगमध्येही तुम्ही बघितलं असेल की मी कुणकेश्वरला आलेलो आहे. तर मागच्या टायमाला काहीतरी रिनोव्हेशन यांचं नव्हतं, तर ह्या टायमाला काहीतरी रिनोव्हेशन वगैरे केलं. बघूया काय आहे ते. मी आता आतमध्ये आलेलो, मी दर्शन वगैरे घेतलं. तर हे काय कुणकेश्वरचं मंदिर आहे. आपण तर माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. काय नवीन थोडंफार रिस्टोरेशन केलं आहे त्यांनी. तर हे काय बाजूलाच बीच आहे जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलेला. तर हा काय व्ह्यू आहे मंदिरचा परिसर तिथला. लाटा उफान येत आहेत एकदम. स्वप्नाचं सत्यानाश करण्याचं लागलेलं आहे मागे. हे BJPचं सरकार चांगलं बीच होतं आणि आता इथं काय झालं असं ते भराव टाकतात आतमध्ये. नक्की काय आहे ते मला पण नाही माहिती. कुणकेश्वरचं इथलं दर्शन वगैरे झालं आहे. आम्ही खाऊन तिथून निघालो. थोड्या वेळासाठी आम्ही या बीचवरती आलो आहे. कुणकेश्वरच्या बाजूलाच आहे आणि खूप सुंदर आहे व्ह्यू. पण ही जी आपण केलेली घाण आहे ही बघा, कधी सुधारणार आपण. इतकं चांगलं बीच त्याचे आपण संरक्षण नाही केलं तर हे पुढच्या पिढीनं कसं मिळणार. आता इथे मी एक बोर्ड वाचलं तिथे लिहिलं आहे टर्टल्सची हॅचिंग होते.